म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमातून आपल्याला आपले आचार विचार कसे बदलायचे सहजरित्या मंत्र तुम्हाला करता येईल अशा स्थितीमध्ये छोटे मंत्र विधी मंत्र तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून सांगणार आहे. दररोजच्या नित्यनियमामध्ये तुमच्या आतापर्यंतचे मंत्र भरपूर असे मंत्र प्रश्न त्याच प्रश्नामध्ये तुझं आहे तुझं कशी पर्यंत जागायचं तुला आपल्या डोळे आपला हा जन्म जो आहे ना तर आपल्या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आहे. म्हणजे सगळ्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं आणि आपण पण मुक्त व्हायचं. आपल्यालाही पुन्हा मात्र हा जन्म नकोय. हा जन्म नको का लय परेशानी कांदे वांगे गुरड भरून कोंबड्या भांबड्या त्याच्यापेक्षा देवाच्या साठी कुठंतरी पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जितली शयनम. पुन्हा जन्म नको आणि पुन्हा मृत्यू नको सद्गती मिळा. सद्गती म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये कुठंतरी. आजही मात्र काही वस्तू काही आहे पहा त्यांनी असं काही कार्य केलं की ते देवाच्या सानिध्यामध्ये असतात. म्हणून सहजरित्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता येईल आणि त्यातून जो लाभ होईल ना तो म्हणजे हे आपल्या जीवनामध्ये ना 33 कोटी देवांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. 33 कोटी देवांची सेवा आपल्यावरती बरेच जणांच्या. म्हणून आपल्या नित्यनियमामध्ये ना दरबारचा नित्यनियम पंचबळी हे आपल्याकडून झाले पाहिजे. इथं होम हवन पूजा करताना म्हणतात बळी देतात पा. बळी देतात म्हणजे काही कोंबडं वगैरे नाही. भात बनवतं भाताचं त्या भातावरती कुंकू वगैरे हे टाकतात आणि त्याच्यावरती मोठा दिवा ठेवतात त्याला बळी म्हणून देते. पण आपल्या धर्म कार्यामध्ये जे पंचबळी आहे ते सहजरित्या आहे. गोमातेला गो घास दिला तर मात्र 33 कोटी देवांना जो घातल्याचं पुण्य मिळतं. पंचबळीमध्ये कुत्र्याला भाकर टाकली तर त्याच्यामध्ये सुद्धा कावळ्याला घास दिला तो देवी देवतेला नैवेद्य दिला आणि मुंग्यांना साखर टाकली तर या गोष्टी सहज करता येईल आपल्याला. गोमातेला गोघास कुत्र्याला भाकर. आता कधी कधी आपल्याकडून हे चुकतं. श्रद्धेनं आपण खूप करतो बरं का. श्रद्धेनं खूप करतो पण चुकतं काय. आता कुत्र्याचा जीव सुद्धा आपल्यासारख्याच आहे का नाही. फुकट नाही कुत्रे जवळ ठेवले दत्त करून. कुत्र्याला टाणा टोणा करणी कपडाळ भूत प्रेत पिशच दिसतंय पण आपण आदर करत नाही म्हणून ही परीक्षेने आपल्या पाठीमाग. कुत्र्याला भाकर टाकायची म्हणजे यू असं केलं मग जमन काय फायदा झाला नेमकं त्याचा. कमीत कमी त्याला एखाद्या कागदावरती पत्रवळीवरती ठेवा. म्हणून हे पंचबळी कावळ्याला आपल्या छतावरती भाकर ठेवा जेणेकरून मात्र वरून जाताना त्याला दिसेल. कुत्र्याला घास गोमातेला गोघास देवी देवतेला नैवेद्य आणि मुंग्यांना साखर हे पंचबळी दररोज तुमच्याकडून झाले पाहिजे. दुसरी गोष्ट पंचमहायज्ञ आपल्याकडून हवा दररोज. पंचमहायज्ञ आता महायज्ञ करायचं म्हणलं त्याला काही रुपये खर्च येते. तुपाचे डबेच नाही लागत पण इथं काही तुपाच्या डब्याची गरज नाही. काही लागत नाही देवाला. फक्त मनाने श्रद्धेने जे आपण काही का आपणच काही आणलं नाही बरोबर तर तो देवाला काय घ्यायचा. आपलं आहे काय
त्यांना दिलं आणि त्यालाच देतो आणि मग म्हणतो मग दिलं नाही का, हे बघ तुला एवढं दिलं आणि चांगलं शरीर दिलं, तू काय दे, तुझं जर हात व्यवस्थित नसते, पाय व्यवस्थित नसते, तुला चालता व्यवस्थित आलं नसतं तर तू काय केलं असतं, तुझ्याजवळच लोक थांबली नसते. म्हणून मात्र त्यामध्ये पंचमहायज्ञ हे आपल्या कुंगणात. आता पंचबामध्ये पंच बळीमध्येच मात्र हे पंचमहायज्ञ बोल. देवयज्ञ आपल्या घरामध्ये थोडस विस्तावरती गौरीच्या खांड्यावरती तूप वगैरे टाका, आवडते थोडसा दूर करा त्याचा अग्नी देवता, या अग्नीचे सजन सकाळी असाल का 11 वाजता असेल, नाही तर मी इकडे जायचं दुकानाला लागून. लावून दिली जागा धरून ठेवली बाबा, लवकर या. तर म्हणून मात्र या पद्धतीनं पंचमहायज्ञ दररोज मात्र आपण केलं तर देवयज्ञ दररोज सकाळी आणि सायंकाळी अग्नीवरती थोडंसं तूप टाका. अग्निनारायण नमः स्वाहा, यज्ञनारायण नमः स्वाहा, यज्ञपुरुषाय नमः स्वाहा, सर्व देवी देवताय नमः स्वाहा, नवग्रह देवताय नमः स्वाहा. अशा पद्धतीने मात्र देवयज्ञ. ऋषीयज्ञ दररोज गोमाताला घास देत राहिले तर ऋषीयज्ञ म्हणते. पितृयज्ञ कावळ्याला घास दिला तर त्याला पितृयज्ञ म्हणते. आणि मनुष्ययज्ञ दररोज दिवसातून एकदा कुण्या तरी एका व्यक्तीला मात्र खुश करा. खुश म्हणजे काय, गोड तोंड करा त्याच्यावर, मग साखर देऊन करा, नाही तर कधी गोळी बिस्किट चॉकलेट देऊन करा, पण खुश करा, त्याला मनुष्ययज्ञ म्हणते. आणि आता मात्र तुम्ही पाहताय का पुढे जात असताना जे पाय मागून खेच देणार, ताना टोना करणे, कवटाळ भूत प्रेत पिशाच हे जे आहे हीच बाधा जास्त आहे. बाबा बंगाला फिरून मरण मात्र या ठिकाणी तर सगळं बंगाली चाललं. तर आपल्याला फक्त मंत्र काही असू द्या, भूत दया, भूत दया, भूतावरती पण दया करायची, भूतावरती पण दया करायची. तुम्ही मला भूतावरती दया करायची, भूत पाहिल्यावर जिकडं आपली सट पटवून देतो, भूतावरती दया करायची. पण त्याचा आपल्यावरती आपल्या परिवारावरती कब्जा होऊ नये, म्हणजे आपल्या यशावरती, आरोग्यावरती, शांतीवरती, परिवारावरती तिची दृष्टी लागायला नको त्या भूताची. म्हणून भूत दया हा एक यज्ञ आहे. म्हणून हा यज्ञ पण किती साधं सोपं आहे. मुंग्यांना साखर टाकायची झाली भूत दया, मुंग्यांना साखर खाऊ घालायची. ज्यांना अशी पीडा आहे ना त्यांनी फक्त मुंग्यांना साखर टाकत जा, ती पीडा जाते. याला म्हणजे भूत दया. हे पंचमहायज्ञ. देवयज्ञ म्हणजे दररोज सकाळी आणि सायंकाळी चमच्याभर मंत्र टाकून मंत्र म्हणायचं सांगितलं. काय त्यानंतर ऋषीयज्ञ दररोज गोमातेला घास द्यायचा आहे, ऋषी म्हणते. पितृयज्ञ पितृयज्ञामध्ये कावड्याला घास देणे याला पितृयज्ञ.
पितृयज्ञ म्हणजे मनुष्ययज्ञ दररोज एका व्यक्तीला मात्र एका आत्म्याला छान गोड तोंड करायचं, त्याला मनुष्ययज्ञ म्हणजे. भूतयज्ञ मुंग्यांना साखर टाकणे, भूतयज्ञ. भूत पाहायला काय जायची गरज, भूत पाहायला जायची गरज नाही. फक्त भूतयज्ञ भूतांना आपल्यावरती प्रसन्न व्हावा, दृष्टी लागू नये त्याच्याकरता मुंग्यांना साखर टाकली, याला भूत तयार, भूतयज्ञ म्हणजे. म्हणून अशा पद्धतीनं विना खर्चाचे आपल्याच घरामध्ये असणाऱ्या वस्तूतून मात्र या पद्धतीने हे पंचबळी आणि पंचमहायज्ञ असं म्हणतात. आता याच्यामध्ये दररोजच्या नियमामध्ये तुम्ही जे काही बा दाढी करणं, कटिंग करणं जे करतात, शरीराकडे केस कातडी करतात, ते कोणत्या वेळेला करायचे नेमकं त्याला पण नियम आहे. आपण ज्या टायमाला मात्र पाहुणं जायचं असलं का मगच करतो, आणि आपल्याकडे पाहुणे यायचे असलं का मग करतो. पण असं कोणत्या वेळेला केलं तर त्याच्यातून काय लाभ होतं आणि काय नुकसान होतं हे तुम्हाला सांगणार. कोणत्या वेळेला मात्र ते करू नये. याबद्दल हे काही नियम आहे. जे आपण पंचमहायज्ञ जे केले ना, त्यातून मात्र काही चांगल्या मोठ्या पापांचा नाश होतो आणि शत्रू पण आपले मित्र बनते, वैर विसरून आपले मित्र बनते. शेजारी पाजारी इतर कोणीही आपले शत्रू होते आणि कळत नकळत घडणाऱ्या पापामधूनच मात्र शत्रू उत्पन्न होते. कळत नकळत घडणाऱ्या पापांमधून शत्रू उत्पन्न होते. म्हणून मात्र ह्या सगळ्या पापांचा नाश होतो. कळत नकळत एखाद्या जीवांची हत्या आपल्याकडून होते, त्या दोषाचा नाश होतो. म्हणून अशा पद्धतीनं तर आता हे तुम्हाला मात्र पंचमहायज्ञ पंचबळी सांगितले. त्यानंतर झोपण्याची दिशा मात्र आता तुम्हाला त्या पॉईंटमध्ये सांगून टाकलं. तुम्हाला शारीरिक स्वास्थ्याच्या दिवशी जे मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये तर उत्तर दक्षिण मात्र झोपायचं आहे, चुकून सुद्धा नाही. पूर्व पश्चिम झोपायचं, पूर्वेकडे डोकं करून झोपायचं, पश्चिमेकडे पाय करून, आणि सूर्यनारायण उगवण्याच्या 1.5 तास पहिले उठायचं. 1.5 तास पहिले उठल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलं. तशाच पद्धतीनं तुम्ही म्हणा मग काय होतं आम्ही सांगतोय, पण तुमच्या मनात प्रश्न आहे काय होईल उत्तर दक्षिण झोपलं तर. उत्तर दक्षिण अंतविधीला मात्र झोपावतात, ते हालत नाही चालत. रात्री 12 नंतर मात्र एक तारा इकडून इकडे जात असतो आणि पुन्हा 1:30-1:45 सुमारास पुन्हा एक तारा इकडून इकडे जातो. म्हणून अशा पद्धतीनं याचा प्रभाव आपल्यावरती असा पडतो ना, शारीरिक स्वास्थ्य बिघडून जातं. आणि असं झोपून जो माणूस कार्याला सुरुवात करीत म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या कार्यामध्ये त्याला उत्साह राहणार आणि त्या कार्यात भरभरून यश त्याला लाभणार. किरकोळ गोष्टीवरून चिडचिड आणि चिडचिडा स्वभाव होईल. या पद्धतीने म्हणून उत्तर दक्षिण झोपताना सूर्यनारायण पूर्व दिशेकडं डोकं करून झोपायचं, पश्चिमेकडं पाय करायचे आणि सूर्यनारायण उगवण्याच्या 1.5 तास पहिले उठायचं. म्हणून बाबाजींनी सांगितले पहाटेच्या पायरी म्हणा हरी हरी तया सकसरे नाही तुझे. पहाटे जो भगवंताचं नामस्मरण करण, विधी आरती जप तप करण ना, त्याचा दिवस मात्र सुखात जाईल. तरी हाती घेतलेल्या कार्यात भरभरून यश मिळेल. म्हणून या पद्धतीनं तर फक्त इथं मात्र काय सांगितलंय, एखादा व्यक्ती सासूरवाडीला गेला ना, सासूरवाडीला त्यांनीच मात्र दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं. सासूरवाडीला गेलं तर
पण घर जावं असले तर मग आपलाच कार्यक्रम करा. फक्त 2 दिवस पाहुणा गेला, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी म्हणलं मग आपलाच कार्यक्रम करायचं. पूर्वीकडून 2 दिवस पाहुणा असतो. तिसऱ्या दिवशी 7 म्हणजे जाऊ तेवढी बातली म्हणून आणा. सासूबाईच काम. म्हणून मात्र अशा पद्धतीनं झोपण्याची दिशा ही आपल्यासाठी मात्र खूप महत्वाची. जेव्हा मात्र आपण बाहेर जातो ना नॅटिकला, त्या टायमाचे सुद्धा नियम. सूर्यनारायण असताना उत्तरेकडून करून बसायचं आणि सूर्य मावळल्यानंतर दक्षिणेकडून करून बसायचं रात्रीच्या वेळेस, लग्नीला नसला. पण चुकून सुद्धा पूर्व आणि पश्चिमेकडे तोंड करून बसायचं. पुढं बसा पण पूर्व आणि पश्चिमेकडं. पूर्वेकडं सूर्यनारायण आहे आणि पश्चिमेकडे चंद्रदेवी. असं जर म्हणलं पूर्वेकडं पश्चिमेकडे तोंड करून जर लॅट्रिनला बसलं, दहावीला बसलं ना, त्यांना गुप्त आजाराचा त्रास असतो. आणि बहुतेक काही ठिकाणी मात्र काही ठिकाणी असंच पातळून भांडत असेल. पण चुकून सुद्धा ते भांड असं लावायचं आहे, उत्तर दक्षिण लावायचं. सूर्यनारायण असतेपर्यंत, सूर्यनारायण असताना दिवसा उत्तरेकडून करून आणि रात्रीच्या वेळेस मात्र दक्षिणेकडून. तिथेही मात्र या पद्धतीने आपल्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी आहे. आपला कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बसतो. तुझं आहे, तुझं पैसे तरी तू जागा चुकला असेल. एक दुसरं वेगळं काही नाही याच्यामध्ये. त्या गोष्टी आपण जे म्हणतो कधी कधी ब्रह्म विष्णू महेश यामध्ये सुद्धा मतभेद करतो आपण. पण मतभेद इथं नाही आपल्यामध्ये. इथून मात्र भगवान शिवरू, इथून तर कमळापर्यंत भगवान महाविष्णू आणि इथून तर खाली ब्रह्म. म्हणून मात्र हे ब्रह्म विष्णू हे आपण जेवणाच्या टायमाला सुद्धा, पूजेच्या टायमाला सुद्धा भगवान ब्राह्मण गुरुजी ते आपल्याला सांगतात ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय सोमाधवाय स्वाहा असं म्हणते. आचमन करायला पाहिजे. म्हणून मात्र जेवण करायच्या टायमाला आपण सुद्धा 3 वेळेस 3 घास घेताना ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय सोमाधवाय स्वाहा अशा पद्धतीने म्हणा 3 घास. जेवण झाल्यानंतर हातावरती पाणी पिताना 3 घोट पाणी प्या. ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय सोमाधवाय स्वाहा. आणि हात धुताना ओम ऋषिकेशाय नमः अशा पद्धतीने म्हणून हात धुवा. हात तुमचा दरवाजा सकाळ संध्याकाळ जेव्हा म्हणतो तुम्ही जेवण करणार तेव्हा करा. जो माणूस म्हणतो समजा गाडी व्यवसाय असेल किंवा आपली स्वतःची गाडी असेल ना, 4 तास जर गाडी उभी राहिली तर 4 तासानंतर गाडीला शेल मारताना, 4 तासानंतर गाडी चालू करताना ताण असो आपण असो पण 3 घोट पाणी प्यायचं. नंतर गाडी चालू करा. तुमचा प्रवास सुखाचा होईल. तुम्ही ज्या कार्यासाठी जातात त्या कार्यात सुद्धा सफलता मिळेल, यश येईल. म्हणून मात्र या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेऊ. हे गोष्टी मात्र अनुष्ठानानंतर म्हणजे या सांगतेनंतर नुसतं अनुष्ठानासाठी नाही, ते आपल्या सगळ्यांसाठी. अनुष्ठानासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी पालन करा. दुःख मात्र सगळ्यांचं सारखंच राहतं. भूक सगळ्यांची सारखीच, झोप सगळ्यांची सारखीच. गरीब असो का श्रीमंत असो, लहान असो का मोठा असो, दुःख दोन्हींचं सारखायचे. गरीब असो का श्रीमंत असो, लहान असो का मोठा असो, दुःख दोन्हींचं सारखायचे. झोप दोन्हींची सारखी, भूक दोन्हींची सारखी. फक्त इथं मात्र बदल काय, लहान असो का मोठा असो, गरीब असो का श्रीमंत असो, कदाचित मात्र
श्रीमंत बिचारा थोडसे दोन घात चांगले खाईल, गरीब बिचारा मात्र आपली शिरी भाकर खाईल, पण भूक दोन्हीची सारखीच. दुःख दोन्हीचं सारखंच आहे. श्रीमंत बिचारा दवाखान्यात जाईल, ड्रेसिंग करेल, गोळ्या औषधं घेईल, 1-2 दिवस मात्र ऍडमिट होईल. आणि गरीब बिचारा मात्र आपल्याच अंगावरचा कपडा फाडून आपल्या दुःखावरती गुंडळत. दुःख दोन्हीचं सारखंच, लहान असो मोठा असो, गरीब असो कसं, भूक दोन्हींची सारखी, दुःख दोन्हींचं सारखं, झोप पण दोन्हींची सारखीच. श्रीमंत बिचारा गादी पलकर झोपून वर पंखा बिंका राहील, एसीचा रोग राहील. आणि गरीब बिचारा आपलं एकच घोंगडं खालून घेत, वरून घेत, एकच घोंगडं गोंधळून झोप दोन्हींची सारखीच. तसं मात्र अनुष्ठान करण्यासाठीच आहेच, पण सगळ्यांसाठी मार्गदर्शन महत्वाचं आहे आणि विना खर्चाचं. घर बदलू नका, गाव बदलू नका, तालुका बदलू नका, जिल्हा बदलू नका, राष्ट्रही बदलू नका, आणि तुम्ही बदलू नका. तुमचे आचार विचार बदला, तुमच्या आचारात घेऊन राहा, मग अनुभव. म्हणून अशा पद्धतीनं दररोजचा नित्यक्रम मात्र करत असताना, दररोज तुम्ही महत्वाच्या कामाला बाहेर जाताना संकल्प करून जायचा. आता संकल्प कोणाला माहिती आता एवढं? दक्षिणायन, वर्षा ऋतू, आषाढ मास. एवढं न करताना फक्त तुम्हाला वार तर माहिती असेल का नाही? नुसतं वाराचं म्हणलं ना, आजचा बुधवार आहे, किती वाईट किती म्हणा, आजचं विश्व वसू नाम संवत्सर. फक्त असं म्हणून जा, आजचा वाराला नमस्कार करून तो दिवस मात्र तुमचा सुखाचा जाईल. जे किती म्हणा, कदाचित कॅलेंडर मध्ये बी आहे आज कोणता वार आहे, आणि त्या वाराच्याच खाच्यामध्ये किती असते. आषाढ महिन्यातली आज शुक्ल पक्षातली चतुर्दशी तिथी, उद्या पौर्णिमा. फक्त नमस्कार करून जायचं तुमच्या कार्याविषयी, काहीच करायचं गरज नाही. फक्त एवढं करून फक्त जा, तुम्ही स्वतः तुमच्या अनुभव जगाच्या समोर सांगणार. काही इतका सरळ उपाय. आता कदाचित मात्र तुम्ही दात दिसते, दात प्रत्येक जण दात दिसते, काही काही लय चमकते. पण दातही दररोज नाही घासायची, दातही दररोज नाही घासायची. दररोज दात घेतले त्यांनाच आजार आहे, नंतर कुठले ना कुठले दररोज जे दात घासते त्यांनाच आजार आहे. म्हणून मात्र दात केव्हा घासायचे आणि केव्हा घासू नये. सूर्यनारायण उगवण्याच्या 1.5 घंटा पहिलं किंवा 1 तास पहिलं जर समजा आपण दात घासत असलं ना, विषय निरीक्षक तोंड करून दात घासा. पण थुंकताना डाव्या बाजूकडून थुका. दिशाच्या दिवशी सांगितलं ना, दिशाच्या दिवशी पूर्वेकडे थुकलं तर सूर्यनारायणच्या अंगावरती, इकडे थुकलं तर अग्निदेवतेच्या अंगावरती, इकडे थुकलं तर पितारांच्या अंगावरती, इकडे थुकलं तर लक्ष्मीच्या अंगावरती. म्हणजे दिशा सांगतो, पूर्वेकडे थुकलं सूर्यनारायणच्या अंगावरती, अग्निदेवतेकडे थुकलं अग्नी कोपऱ्यामध्ये तर अग्निदेवतेच्या अंगावरती, दक्षिण दिशेकडे थुकलं तर पितारांच्या अंगावरती, आणि निवृत्त कोपऱ्यात थुकलं तर लक्ष्मीच्या अंगावरती, पश्चिम दिशेकडे थुकलं तर देवी देवतेच्या अंगावरती, वायव्य दिशेकडे थुकलं तर सासू सासत देवतेच्या अंगावरती,
आणि उत्तरेकडे थुकलं तर कुबेरी देवतेच्या अंगावरती, कुबेर म्हणजे पैशावल्या देवतेच्या अंगावरती, आणि ईशान्य दिशेकडे थुकलं तर वास्तू सांभाळणाऱ्या देवतेच्या अंगावरती. म्हणून आता पुढे थुकणार, मग आता वर तर काही थुकणार नाही. आता खाली थुकलं तर आईच्या अंगावरती, आईच्या लग्नानंतर कोणाच्या अंगावरती थुकते? ज्याचं झालं त्याला माहिती. कन्वरीच्या लग्नानंतर खोबरं खाऊ काही नाही, तो कार्यक्रमच केला मी. खोबरं खाऊन रस गिळायचा, तो तरच थुकायचं फक्त पाणी घेऊन. कोणाच्या अंगावर? बाईच्या अंगावरती, कलवरीच्या. आणि तेवढाच कार्यक्रम. त्यांना मला दुसऱ्या दिवशी थुकून बाबर फारकत. तसा पद्धतीनं पत्नीच्या अंगावरती थुकतात आणि डावी बाजू ही आपल्या पत्नीची, म्हणून डाव्या बाजूकडून मात्र दात घिसून डाव्या बाजूकडून थुकू शकतो. या पद्धतीनं मात्र दात घसत नियमातल्या बोटाने दात घसा, शारीरिक स्वास्थ्य लाभ. बरसना दात घसत असेल, तुम्हाला अभिष्ट चिंतन सोहळ्यातून सांगितलं तुम्हाला अशा पद्धतीनं मात्र मधल्या बोटाने दात घसलं तर शारीरिक स्वास्थ्य लाभतं. तर म्हणून मात्र दात कोणत्या दिवशी घसायचे नाही पहा. संक्रांतीचा कालावधी मध्ये सूर्यनारायण दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो. त्या टायमाला तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं ना मी, सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. हे पहा आता ते सूर्यनारायण आता मात्र दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश केला नाही केली, सगळं पटल. आता इथून पुढे मात्र ते पानं खाणारे किडी तिला हे संपले ती आली. म्हणून संक्रांतीचा कालावधी सूर्यनारायण दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी दात घासायचे नाही. व्यतिपात योग, तुमचा उपास असेल, व्रत असेल त्या टायमाला, आणि आपल्या घर परिवारातलं 7 पिढीच्या आतील जे आपले कोणी गेलेलं असेल ना, मृत्यू पावले असेल, तर त्यांचं श्राद्ध म्हणजे पुण्यस्मरण त्या दिवशी पण दात घासायचे नाही. प्रतिपदा तिथी, षष्ठी तिथी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा आणि आपल्या स्वतःचा जन्मदिवस आणि लग्नाचा दिवस, आपल्या लग्नाचा दिवशी पण दात घासायचे. आणि चतुर्मास म्हणजे आता आषाढी एकादशी पासून तर कार्तिक एकादशी पर्यंत या चतुर्मासाच्या गणपतीमध्ये 4 महिने दात घासायचे. 4 आवड कार्यक्रम झाला तुझी दात 4 महिने म्हणजे आम्ही तर आयुष्यभर दात घासत नाही. संन्यास घातला का म्हणतात तेव्हा दातच घासायचे. आणि रविवारी मात्र चुकून सुद्धा, रविवारीच्या दिवशी चुकून सुद्धा, त्यात म्हणजे महिन्याचे कोणत्या रविवारी दात घासायचे चुकून सुद्धा रविवारी. फक्त मात्र वळण करायचं. आता इथं मात्र तुमचा सगळ्यांचा प्रश्न आहे, काय होतं
त्यात तुम्हाला यश नाही, आरोग्य नाही, शांती नाही. कुठं तरी तुम्ही मग कसं कोणत्या वेळेस दूध काढू नका, नागपंचमीचा कधीच नागपंचमी गवत कापू नका. म्हणून मात्र या पद्धतीनं आपल्या शरीरावरचे केस मात्र किंवा काढायचे नाही. याला पण नेहमी जी परेशानी आपल्या पाठीमागे आहे ना, त्याचं कारण मात्र तुम्हाला सांग.